एक सेवक राहते आणि एक सेवकीन राहते. ते एका सेवकींची म्हणजे तब्येत खराब राहते अचानक, म्हणजे अशी थोडीशी खराब राहते, तिला दवाखान्यात नेते तर तिला कॅन्सर सांगते. तो सेवक असा म्हणजे खूप दयाळू राहिले, कोणाची पण मदत करते. पण त्या सेवकींना म्हणजे कॅन्सर होते तो म्हणजे खूप जास्त वाढते. तर डॉक्टर सांगते तिला का ऑपरेशनला म्हणजे 2.5 लाख लागते बा म्हणून. 2.5 लाख का 2 लाख असं लागते म्हणते. तर एवढी म्हणजे मोठी रक्कम राहते तर खूप जणांना मागते आपल्या नातेवाईकमध्ये पण, आणि सेवकांना पण मागते, तर कोणी त्याची मदत नाही करत तर तो खूप म्हणजे असा रडते ना. मग त्यांची ते सेवकीन दवाखान्यामध्ये ॲडमिट राहते. तो म्हणजे असा विचार करते एका नहेरपाशी जाते आणि तो म्हणते का मी आपल्या पत्नीला वाचू नाही शकत तर जगून का फायदा, असं म्हणते ना तो. असं त्याला असं वाटते का आपण आपल्या पत्नीला वाचू नाही शकत तर जगून काही फायदा नाही, आपण स्वतःच नहेरमध्ये कुदून द्यावं. तो कुदतच राहते. त्याला म्हणजे असं आठवण येते का माझी पत्नी कधी जिवंत कधी राहिली ना वाजून कधी गेली तर ती कोणाच्या भरशावर राहील बा म्हणून. मग कोणते जाऊ दे आता मी कुदत नाही. मग दवाखान्यामध्ये येते, त्या नर्सला म्हणजे कॉन्टरवर जाते आणि त्या नर्सला म्हणते तुम्हाला जसं बनते तसं करा म्हणते, माझ्याकडे काही पैसे आहे नाही म्हणते ना, मी पैसे कधी मी आता म्हणजे मी भरतही नाही म्हणते. ती नर्स म्हणते पैसे तुमच्या पत्नीचे पैसे भरले म्हणते, ते बाबाजी आहे म्हणते, ते बाबाजीने पैसे पण भरले म्हणते, मग ऑपरेशन पण चालू आहे म्हणते तुमच्या पत्नीचं. तो बसला आहे तिकडं टेबलवर असं घोगडं पाहून. तर तो पाहिजे तर तो एक भिकारी राहते, म्हणजे 30 का 35 वर्षा पहिले त्यानं 5 रुपये का असं 50 रुपये त्याच्या वाट्यामध्ये टाकले होते. तो भिकारी राहते. पण असं म्हणजे कोणी भिकारी आपली मदत नाही करत, पण त्याचे कर्म चांगले असेल म्हणून त्याला एका भिकारीच्या रूपामध्ये म्हणजे बाबाचे आले आणि त्याची पत्नीला म्हणजे वाचवलं आणि तेवढी पैसे पण भरले त्याचे कर्म चांगले असल्यामुळे. आणि एक छोटासा अनुभव सांगते. आता म्हणजे एखादं वर्ष झालं असं माझे पती इकडं माजरीकडे ते बदनाला गेले होते. माझ्या सासऱ्यांच्या म्हणजे ऑपरेशन झालं होतं हार्टच्या, तर ते घरी राहत होते. मला पण बैठकीमध्ये जायची इच्छा होती, पण पुष्कळ बैठक म्हणजे मी गेली नव्हती. माझी इच्छा होती जायची, तर हे म्हणजे जेवण वगैरे कोण वाढत घरीच राहा म्हणे. मी ना पटापट स्वयंपाकही केला, मग यांनी फोन केला. मी म्हटलं मला बैठकीमध्ये जायचे आहे, म्हणलं घ्यायला या म्हणलं. हे म्हणे इकडं पाणी पण येत आहे म्हणलं, एवढ्या जोरात काही पाणी येत नाही. मला म्हणजे एकदम गुस्सा आला. तुम्ही म्हणजे रागामध्ये म्हणलं एवढा वेळ नाही का असं म्हणूनच ते चांगल्या कामासाठी गेले होते, भजनाला गेले होते. पण मला बैठकीत जायचं तर मी थोडंसं रागवली आणि थोड्याच वेळामध्ये मला म्हणजे एकदम डोळे तर पूर्ण उघडे होते, पण म्हणजे मला डोळ्यानं काहीच नाही दिसत होतं. एकदम एका डोळ्याने झावरलं दिसत होतं. माझ्या सासऱ्यांना दवाई पण द्यायची होती, पण ते दवाई पण नाही देऊ शकत होती. आणि तेव्हा त्यांना जेवण वाढ म्हणायचं ते गंजामध्ये चम्मच टाकता ते गॅस पट्ट्याला टकरावत होतं. म्हणजे मला काहीच नाही दिसत होतं. मी म्हणजे खूप असे रडत होतं का एवढी गलतीसाठी मी असं म्हणलं काऊन नाही आले असं तसं. मला तुरंतच मला म्हणजे शिक्षा मिळाली, म्हणजे रागवलं. जे काही चूक झाली असेल मी क्षमा मागते, बाबांचा मला क्षमा करा.